क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। महामुकाबला लोकसभेचा कोण होणार दिंडोरीचा खासदार, या अनुषंगाने महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण या दिंडोरी लोकसभेमध्ये कशा पद्धतीने जनतेला खासदार हवा आहे, जनतेच्या काय अडीअडचणी आहेत आणि कोणता खासदार त्यांच्या अडीअडचणी सोडवू शकतो, याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर कळमथे या गावामध्ये आपण पोहोचलेलो आहोत। आणि हा जर भाग बघितला तर ओपन कॅटेगरीचा भाग आहे। आबोनापासून पाळे झालं, दयाने झाले, कळमथे झाले, हे जे गावं आहेत हे ओपन कॅटेगरी चे जे नागरिक आहेत, मतदार आहेत, ते मोठ्या प्रमाणात आहेत। आणि या ठिकाणचं कौल कोणाला हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत। आता आपण काही नागरिकांशी संपर्क करणार आहोत। काय नाव काका तुमचं? नवीन बिलाने काम। येणाऱ्या 20 मे रोजी दिंडोरी लोकसभेमध्ये मतदान प्रक्रिया पार पडणार आहे। या दिंडोरीमध्ये कोण उमेदवार आहेत माहिती आहे का तुम्हाला? महायुतीकडनं भारती पवार आणि बगरे सर आहेत। काय वाटतं तुम्हाला ह्या वेळेस महायुती की महाआघाडी, काय वाटतं तुम्हाला कोण येणं गरजेचं आहे? काय नाव तुमचं? समाधान वाघ। काय सांगाल या वेळेचं जे इलेक्शन आहे, मतदान आहे, ही वेगळ्या पद्धतीने होईल असं चित्र एकंदरीत निर्माण झालेलं आहे। काय वाटतं तुम्हाला, दिंडोरीमध्ये बदल घडेल की पुन्हा भाजप सरकार येईल? काय वाटतं? बदल होईल। पण का बदल होईल? जे आताचं सरकार आहे ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देऊ नाही राहिलं। शेतकऱ्यांचे बरेच प्रश्न आहे, अवकाळी पाऊस, कांदा प्रश्न, सर्वात मोठा प्रश्न म्हणजे कांद्याचा प्रश्न आहे। त्यामुळे थोडंफार बदल होण्याची शक्यता आहे असं। परंतु आपण जर बघितलं तर ज्या विद्यमान खासदार आहेत भारतीताई पवार, त्या तुमच्याच गावाच्या आहेत, गावाजवळच्या आहेत। या अडचणी कधी त्यांना भेटून सांगण्याचा प्रयत्न तुम्ही केला का? केलाय ना, असं प्रत्येक वेळोवेळी भेटून शेतकऱ्यांचा प्रश्न मांडण्याचा हे केलेलं आहे। पण खासदारच वरती कोणी ऐकत नाही तर काय, म्हणजे एकंदरीत खासदार म्हणून त्या चांगल्या आहेत, परंतु त्यांचं खातं पण वेगळं आहे आणि त्यांचं कोणी वरती ऐकत नाही। ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलता, कांद्याच्या प्रश्नावर बोलता, याच्यावर पण मग त्यांचं खातं पण वेगळं आहे। आणि ते तर पुन्हा एकदा त्यांना तुम्ही संधी द्याल किंवा दुसऱ्या उमेदवाराला संधी द्याल, काय सांगाल? काय वाटतं? जनमत आहे, काय होतं त्याच नाही सांगता येत। आपलं काय नाव दादा? मनोज वाघ। काय वाटतं, एक युवा म्हणून रोजगाराच्या संधी असतील, शिक्षणाचे प्रश्न असतील, या ठिकाणी दिंडोरीमध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणं गरजेचं आहे। काय वाटतं तुला, सरकारने काय करणं गरजेचं आहे? झालं पाहिजे ना, सरकारने थोडं लक्ष दिलं पाहिजे की आज जो तरुण वर्ग आहे शिक्षित असून बिना कामाचा फिरतोय, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही। त्यानंतर मी आज एक युवा शेतकरी म्हणून गेल्या 5-6 वर्षापासून शेती करतोय, पण शेती पीक आम्ही एवढ्या कष्टाने पिकून आम्हाला कुठलाच भाव भेटत नाही। मागच्या वर्षाचं जर समजा, आता कांद्याच्या बाबतीतच मोठं राजकारण होते, बरोबर आहे, कारण मागच्या वर्षी कांदा अक्षरशः शेतकऱ्यांनी फेकून दिला। परंतु आता इथले विद्यमान खासदार असतील, ताईंते असतील, कोणी असो, पण शेतकऱ्यांकडं विचारपूस केली नाही किंवा ते आले सुद्धा नाही की तुमचं किती मोठं नुकसान झालं। ज्या आर्थिक परिस्थितीला आम्हाला सामोरे जावं लागलं, त्यात आम्हाला कोणी असं पाठबळ दिलं नाही की आम्ही आमच्या स्वतःच्याच पायावर उभं राहिलोय। त्यामुळे शक्यता की अशी सर्वच जण थोडेसे का होईना पण नाराज आहे। हा एक म्हटलं तर आता आरक्षणाचा मुद्दा महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गाजला होता, समोर आला होता। त्या दृष्टीने एक ओपन समाज जर बघितला तर खूप मनोज जरांगे पाटलांच्या सोबत खूप मोठ्या प्रमाणात उभा राहिला होता। त्या संदर्भात सरकारने काय करणं गरजेचं आहे, जे सरकार स्थापन होईल ते काय वाटतं आपल्याला? सरकारने विचार केला पाहिजे ना, जर आज एवढा समाज एकत्र येतोय म्हणजे ती काही एकालाच अडचण नाहीये, पूर्ण समाजाला अडचण आहे। तर वैयक्तिक माझ्या मताने असं वाटतं की आरक्षण कोणालाही नको, समान नागरी कायदा करावा, याच्या इतकं सुख नाही। म्हणजे भाजप सरकार त्याच दृष्टीने चाललेलं आहे, मग त्यातला त्या भाजप सरकारला तुमचा पाठिंबा असेल का? त्याच दृष्टीने चाललेलं आहे, त्यांचे पावलं त्याच दृष्टीने? पावलं आहेत त्या दृष्टीने, पण अजून काही निर्णयच नाही ना। फक्त आपण म्हणतोय की आम्ही करू, पण मग आता झालं पाहिजे होतं। आतापर्यंत जर समजा आता जरांगे पाटलांनी जर समजा एवढी सभा घेतली किंवा एवढं पाठबळ त्यांना होतं, पण मग तरी सुद्धा काही झालेलं नाही। त्या हिशोबाने
थोडं काय होईना पण लोक नाराज केंद्रामध्ये भाजप की काँग्रेस काय वाटतं? नाही. आता वरती तर नाईलाज असतो भाजपच राहणार. वरती भाजपच पाहिजे, परंतु दिंडोरीमध्ये आता तसं जनमत आहे, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असे की भरपूर कार्यकर्ते नाराज. आता आम्ही सुद्धा ताईंचे कट्टर कार्यकर्ते होतो, त्यात काही शंका नाही. मग ह्या वर्षी परंतु त्या यावेळेस जर तुमच्याकडे आल्या, तुम्हाला आश्वासनं दिली किंवा मग तुम्हाला जे पाहिजे ते त्यांनी देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्या बाजून तुम्ही राहाल का? ते आले तर आम्ही देऊ. आपलं काय नाव? दिगंबर पाटील. काय सांगाल यावेळेस केंद्रामध्ये बदल घडणं गरजेचं आहे की परत भाजप? काय वाटतं तुम्हाला? बदल व्हायला पाहिजे. बदल व्हायला हो. का बदल व्हायला पाहिजे? आता आमच्या कांद्याला भावनी, टमाट्याला भावनी, काही नाही मग बदल व्हायलाच पाहिजे ना. पण केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी भरपूर योजना आणलेल्या आहेत, अनुदान टाकतं शेतकऱ्यांच्या खात्यात. पोहोचत ना आमच्यापर्यंत ते. तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही. मग अजून काही अनुदान नाही, काही नाही, काय पत्ता नाही ना. काय वाटतं मग केंद्रामध्ये भाजप की काँग्रेस? आता काँग्रेस यायला पाहिजे सांगतो. काँग्रेस काय अडचण नाही. आपलं काय नाव? योगेश बाळासाहेब. काय सांगाल दिंडोरी लोकसभेचा आपण विचार केला तर महत्वाचा मतदारसंघ मानला जातो आणि या ठिकाणी भास्कर बगरे आणि भारतीताई यांच्यामध्ये काटेकी टक्कर अशी होणार आहे. काय वाटतं तुम्हाला खासदार म्हणून कोण आवडेल? जो विकास काम करेल तोच खासदार झाला पाहिजे. आज 5 वर्षात शेतकऱ्याला कुठलंच काही भेटलं नाही. शैक्षणिक मुद्दा झाला, शिक्षणाबद्दल काही वंचित आहे. दुसरा मुद्दा असा मराठा आरक्षणाचा विषय झाला, त्याच्यामुळं जनता नाराज आहे. जनतेचं कोल बदलला आहे आणि या टायमाला बदल घडण्याच असं सर्व जनतेचं म्हणणं आहे. बदल घडणार आहे, त्याच्यामुळं जनता खूप नाराज आहे. कुठलंही काम झालेलं नाही आणि बीजेपी सरकारने दिशाभूल केली. आता सुद्धा कांद्याची वाईट परिस्थिती आहे. काल मी 100 कॅरेट टमाटा काढला, 50 रुपये दिला. शेतकऱ्याचे मला 5,000 रुपये आले, 2500 रुपये माणसानं दिले. 2500 रुपयामध्ये माझं भागलंच नाही. तिथं माझे 50,000 रुपये तुटले. त्याच्यामुळे बीजेपी सरकारने लक्ष नाही, त्याच्यामुळे आम्हाला बदल करणं योग्य आहे. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याकडे पण जाणार आहे. काय नाव दादा आपलं? चंद्रकांत वाघ. काय वाटतं तुम्हाला इलेक्शन मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला गेला, तरुणांसाठी रोजगारांसाठी सरकारने काय करणं गरजेचं आहे? काय वाटतं आपल्याला? आरक्षण तर द्यायलाच पाहिजे. पण सरकारने दिलं 10%, ते मान्य आहे का तुम्हाला? नाही, मान्य नाही. 10%वर काय उपयोग नाही. पहिलेच होतं ना तसं. याच्यात बदल व्हायलाच पाहिजे ना. बदल व्हायलाच पाहिजे. कांद्याला भाव नाही, टमाट्याला नाही, कोणत्याच भाजीपाल्याला भाव नाही. आता कोथिंबीर फुगट आहे आज हल्ली. आता सगळं फुगट आहे असं समजा, काहीच नाही. तुमचं काय नाव काका? गुलाब बारडे. हा, या दिंडोरी लोकसभेमध्ये आपण जर बघितलं तर पहिले हरिश्चंद्र चव्हाण असतील, JP गावित साहेब असतील, हे मोठ्या प्रमाणात तयारी करत होते लोकसभेची, परंतु अचानक त्यांनी युटर्न घेऊन अपक्ष म्हणून उमेदवार अर्ज माघारी घेतलेला आहे. काय वाटतं तुम्हाला? गावित साहेब या ठिकाणी निवडणूक लढणं त्यांना महत्वाचं होतं, पाहिजे होते का? काय वाटतं? पाहिजे होतं, लढायला पाहिजे होतं त्यांनी. लढायला पाहिजे. ते काय झालं ते काय सांगता येणार नाही आपल्याला, पण ते जिथे सांगतील तिथे मतदान करू आम्ही. म्हणजे गावित साहेब तुम्हाला जे मार्गदर्शन करतील त्यानुसार तुम्ही चालणार? चालणार, त्यानुसार करणार आम्ही. असं कामाची व्यक्ती मागतोय असं. तुम्ही एक ज्येष्ठ नागरिक आहात, सरकारच्या ज्या योजना असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतात का? नाही पोहोचले. नाही पोहोचत. आम्हाला ते गडरे नाही, काही नाही. हे रस्ताच अवघड काम आहे असं. मग या ठिकाणी आपण जर बघितलं तर आमदार नितीन पवार याच भागातल्या आहेत, ज्या मंत्री महोदया होत्या त्या पण याच भागातल्या आहेत. त्या अडचणी सोडू शकल्या नाही का तुमच्या? ते एकदा निवडून गेले, परत आलेच नाही. ते आलेच नाही. काय वाटतं यावेळेस कसा बदल घडणं गरजेचं? यावेळेस बदल तर घडायला पाहिजे. बगरे सरच पाहिजे. अजून काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहे. काय नाव आपलं? संजय निकम. काय सांगाल यावेळेस निवडणुकीला मतदानाला 7-8 दिवस उरलेले आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने बदल घडणं गरजेचं आहे आणि मुख्य तत्वाने काय प्रश्न या दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय वाटतं? काय आहे साहेब, जे 22 उद्योगपती आहेत त्यांना बीजेपी सरकारने 16 लाख करोड रुपये एका सेकंदात दिलेले, कर्जमाफी केलेली. ते 22 लाख करोड तुम्ही ठामपणे कसं म्हणू शकता? म्हणू शकतो मी. तुमच्याजवळ पुरावा आहे? पुरावा काय पाहिजे तुम्हाला? सगळे म्हणताय, आम्ही म्हणू. लोक बुड्या मारता, आम्हाला म्हणायला काय अडचण आहे? काही अडचण नाही आम्हाला म्हणायला. ते 16 लाख करोड 24 वर्ष भारतात शेतकऱ्यांना पुरले असते. ते एका सेकंदात त्यांनी देऊन टाकले 22 करोड. ते कोण? मुख्य
अडाणी अंबानी. आता मोदी काय म्हणताय की राहुल गांधींना गाड्या भरून पोते भरून पैसे जात आहे आणि हे कोणाचे माणसं आहेत? मोदीचेच माणसं आहेत. म्हणजे गुमला करण्याचं काम चालू आहे साहेब. परवा काय बोलले ते नंदुरबारला काय बोलले माहितीये का? उद्धव ठाकरेची नकली अवलाद आहे बाळासाहेब ठाकरेची. म्हणजे आरोप प्रत्यारोप. हा, मग आता त्यांना माहिती कोण आहे ओरिजिनल अवलाद कोण आहे? मग उद्धव ठाकरेची त्यांना विचारा साहेब तुम्ही. नाही जगविख्यात माणूस आहे, एवढे खालच्या लेवलला बोलणं हे चुकीचं आहे. नाही, त्यांनी काय करणं गरजेचं आहे नागरिकांसाठी? तुम्हाला काय वाटतं? ते जाऊ दे, आम्ही करू ना बरोबर. त्यांनी नाही काही करायचं, आम्ही नाही, पण करतोय केंद्रात जे सरकार स्थापन होईल तेच करेल ना. आम्ही करतोय बरोबर, सगळं होईल बरोबर. ही यादी आहे साहेब बरं का. ही यादी तुम्ही मतदानाच्या झालं का सर्व आगल्या निकालाच्या आगल्या दिवशी तुम्ही ओपन करू शकता ही यादी. याच्यावर काय ही यादी केव्हा खरी होईल? नाही, तुम्ही काय यादीमध्ये काय आहे? मशीन मध्ये फॉल्ट नसला तर बरं का. नाही, पण या यादीमध्ये काय आहे ते काय आहे? जनतेला कळू द्या. यादी मी टाकलाय, माझा अंदाज टाकलेला आहे. आपण काय अंदाज येतो? मग अंदाज नाही सांगणार मी. तुम्ही आगल्या दिवशी ओपन करा ना, तुमच्याजवळ देतोय मी, देतोय तुमच्याजवळ. बाकी याच्या पुढे काय. आणि बरं, अजून एक ज्यावेळेस 2014 मध्ये मनमोहन सिंगांनी मोदीच्या हातात सत्ता दिली त्यावेळेस किती कर्ज होतं देशावर आणि आता या मिनिटाला किती कर्ज आहे हे तुम्ही शोधा ना, आम्हाला सांगा. नंतर तुम्ही सांगा आम्हाला, पण तुम्हाला काम आहे बरं काय. तुम्ही जसं आम्हाला परंतु आपण तुम्हाला विचारतो साहेब, मला एक सांगायचंय तुम्हाला. 10 वर्ष झालं भाजपाची सत्ता आहे, परंतु पहिला जो काळ होता काँग्रेसची सत्ता होती. मग त्यावेळेस हे देखील प्रश्न होते ना. कांद्याचा प्रश्न होता, निर्यात बंदीचा प्रश्न होता. त्यावेळेस कृषी मंत्री शरद पवार होते. मग त्यावेळेस काय करणं गरजेचं होतं असं काय वाटतं? अहो कसं आहे, आता 65 वर्षे काँग्रेसची सत्ता होती, त्यांनी सांभाळलाच ना देश 65 वर्ष. 10 वर्षात एक येऊ करून ते करून असं नाही चालत. म्हणजे 10 वर्षात चित्र बदललं असं म्हणत. बदललं म्हणजे विचित्र झालंय. चित्र बदललं नाही, विचित्र झालंय. तुम्हाला सांगू का, आम्ही विर्याच्या गोणीवर मोदीचा फोटो, काय काम, पैसे आम्ही भरायचे 1800 रुपये 400ची गोण, बरोबर आहे. पैसे आमची जाहिरात त्यांची, आनंदाचा शिदा येतो ना, त्याच्यावर मोदीचा फोटो. तो कोणी म्हणजे सरकार जाहिरातबाजी करतं असं म्हणायचं. सरकार जाहिरातबाजी करतं. तुम्ही संडासच्या डब्यावर बी मोदीचा फोटो द्याल का सांगा तुम्ही? चुकीचं आहे, असं नाही ना. तुम्ही भारत सरकारचं नाव टाका, मोदी सरकारचं नाव नका टाकू. अच्छा, भारत सरकार टाका, मोदी सरकारचं नाव टाकू नका, अशा पद्धतीने प्रतिक्रिया येतात. काय नाव तुमचं? माझं नाव बाळासाहेब शिरसाट. काय सांगाल? दिंडोरी लोकसभेमध्ये चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय वाटतं तुम्हाला? सरकार बदललं पाहिजे, परत एकदा भाजपला चान्स दिला पाहिजे, काय वाटतं? आता भाजपला चान्स अजिबात नको. शेतकऱ्यांची पळवणूक छळवणूक करणारा भाजप 18% जीएसटी खतांवर का लावली? प्रत्येक 4 एकर 3 एकर शेती करणाऱ्या माणसावर प्रत्येक खताच्या गुणवर 18% जीएसटी का लावली? याचं पहिलं त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. तुम्ही 2000 रुपये देणार, शेतकरीचा सन्मान आहे का? अपमान करता तुम्ही आम्हाला. 6000 रुपये देताना 18,000 रुपये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याकडून काढता. ही अतिशय वाईट गोष्ट केलेली आहे. आणि मला सांगा, कांद्यावर आमचं अर्थगणित असतं, आमचे लग्न शेती सगळं कांदे आणि टमाट्यावर असतं. आम्हाला रसोतळीला गेले तुम्ही. जेव्हा टमाटे महाग थोडेफार महाग झाले का तुम्ही नेपाळचे टमाटे मागता. जा नेपाळला मतदान मागायला. मग पण आता निर्यात खुली केलेली आहे. केली तर लगेच बंद करतील. ते त्यांचं मतलब निघालं की बंद करतील. त्यांच्यावर भरोसा राहिलेला नाही अजिबात. कांदा थोडासा महाग झाला का लगेच कांद्याची निर्यात बंदी. आमचं गणित कांद्यावर आहे. जो पियुष गोयल आहे तो मंत्री ठेवला, त्याने कधी आयुष्यात म्हटलंय का कांदा खाली लागतो, जमिनीत लागतो का वर लागतो? माहिती आहे त्याला? नाही माहिती. त्याला काय आमचं हे करायचं. आणि आमच्या मतदारसंघात आम्ही भारतीताईंना, त्यांनी मतदारसंघाचे जे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, ते कधीच उचलून धरले नाही. लोकसभेत निवडून दिलं भारतीताईंना. भारतीताईंनी कांद्यावर फोकस केला गेला पाहिजे होता. कांद्यावर, टमाट्यावर फोकस केला गेला पाहिजे, द्राक्षावर फोकस केला पाहिजे होता. त्यांनी तसं काही केलं नाही. जातीपाती जातीपाती पूर्वी बी होते, आज बी आहेत. आणि धर्म बिर्म आज बी मुसलमान होते. साहेब, मला एक सांगा, मुसलमानांपासून आम्हाला ज्या लोकप्रतिनिधी आम्हाला धोका आहे, तर फक्त साहेब, BJP वाल्यांपासून ज्या लोकप्रतिनिधी होत्या त्या तुमच्याच भागातल्या आहेत. हे प्रश्न तुम्ही त्यांना प्रत्यक्ष भेटून कधी मांडण्याचा प्रयत्न केला? आम्ही मांडले, वारंवार मांडले, पण त्यांचं कोणी ऐकायला तर पाहिजे. तिथं त्यांचं कोणी ऐकूनच घ्यायला तयार नाही. तो पियुष गोयल ऐकलं, त्याने शेतीच केली नाही, त्याला कांदाच माहिती. कांदे कदाचित तो खात नसेल, मोदी कदाचित कांदे खात नसेल, परंतु आता अमित शहा कदाचित कांदे खात नसेल. आता जे आमचं गणित कांद्यावर राहिला. आता जे उमेदवार आहेत महाआघाडीचे, भास्कर बगरे आहेत,
ते दिंडोरी तालुक्यातून वास्तव्यास आहेत. परंतु आपण जर बघितलं तर ह्या भारतीताई आपल्या तुमच्या जवळच्या होत्या, तरी तुमचे प्रश्न तुम्ही म्हणता का आम्ही ते आमच्यापर्यंत पोहोचले नाही, मग हे पोहोचतील का तुमच्यापर्यंत? भास्कर बगरे आमच्यापर्यंत पोहोचतील का नाही तो पहिला त्यांना आम्ही संधी देतो. भारतीताई आमच्यासाठी सुनबाई अतिशय चांगल्या, भारतीताई आमची लेख अतिशय चांगली, पण राजकारणाच्या बाबतीत नापास, फेल. आमच्या ज्या मांडायला पाहिजे त्याच्या बाबतीत नापास, त्याच्यामुळे आम्हाला ती नको आहे. निश्चितच या ठिकाणी आपण जर बघितलं तर संतप्त भावना शेतकऱ्यांच्या या ठिकाणी येत आहेत. आपण जर बघितलं तर शेतमालाला भाव असेल, आरक्षणाचा मुद्दा असेल, रोजगारीचा प्रश्न असेल, तो मोठा आव असून उभा आहे. अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. भारतीताई ज्या आहेत त्या आमच्याच भागातल्या आहेत, आमचीच लेक आहे, आमचीच सून आहे, परंतु त्यांचं ऐकलं जात नाही. लोकसभेत ते प्रश्न मांडतात, वरिष्ठ पक्ष लेवलच्या नेत्यांकडून त्यांचं ऐकलं जात नाही. अशा पद्धतीच्या भावना या शेतकऱ्यांच्या येत आहेत. म्हणून एकंदरीत जे सरकार स्थापन होईल येत्या 4 जूनला, ते शेतकऱ्यांचा विचार करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांचे हाल जे आहेत ते बघणं गरजेचं आहे. या दृष्टीने सरकार स्थापन व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने या दिंडोरी लोकसभेचा खासदार होणं गरजेचं आहे. मग तो भास्कर बगरे असतील किंवा भारतीताई असतील, कोणी हो, परंतु या ठिकाणी जनतेच्या जनभावना मांडणं गरजेचं आहे. या पद्धतीने या ठिकाणी सरकार स्थापन होणं गरजेचं आहे आणि तशा पद्धतीने खासदार निवडून येणं देखील गरजेचं आहे. येणाऱ्या अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.